मी शेकोटी करून थंडीच्या दिवसात गप्पा मारत बसले होते. आता तिथे कोणकोणते प्राणी असतील वर जंगलात सांगा. ओके, बस 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 झाले. असे सगळे प्राणी होते, फक्त तिथे राजा नव्हता. हां, का राजा कधी गावातून बसेल का? नाही ना, म्हणून राजा नव्हता. बाकी सगळे प्राणी होते. गाढव पण होते त्याच्यात आणि हत्ती पण होता. गाढव म्हणाला, आभाळाचा रंग कसा असतो आकाशाचा? तर सगळे प्राणी म्हणाले निळा असतो. कसा असतो? गाढव म्हटलं नाही नाही, लाल असतो. हत्ती म्हटलं अरे येडा आहे का म्हणे तू, निळा असतो. गाढव म्हणाला मी सांगितलं ना लाल असतो, लालच असतो. हत्ती म्हणाला तुला मूर्ख आहे, तुला कळत नाही म्हणे, निळा असतो. दोघांची भांडणं झाली. दोघं एकमेकांना खूप बोलून घेतलं. त्यामुळे तुला कळत नाही, तुला कळत नाही, तू शहाणा, तू शहाणा, तू मूर्ख, तू मूर्ख. हाती म्हणायचा निळा आहे, कोणा म्हणायचा, गाढव म्हणायचा लाल आहे. सगळ्या प्राणी हत्तीने विचारलं का अरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना आभाळाचा आकाशाचा रंग कसा असतो? सगळे प्राणी तोंड फिरवून शांत बसले, कोणीच काही बोललं नाही. हत्ती चिडला, अरे निळा असतो बोलत का नाही तुम्ही? गाढवाला जरा ताकद आली, आता कोणीच बोलत नाही ना निळ्या रंगावर. म्हटलं मी सांगितलं होतं ना लाल असतो, तूच मूर्ख आहे म्हणे, तुला कळत नाही म्हणे, निळा निळा सांगतो म्हणे, आभाळाचा रंग लाल असतो. सगळे प्राणी त्या दोघांचं भांडण मिटवण्यासाठी उभे राहिले आणि म्हटले बाबा आता भांडू नका, जाऊ द्या, आपण एक काम करू, आपण जंगलाचा राजा आहे ना, कोण? त्यांच्याकडे जाऊ, तुमच्या दोघांचा प्रश्न मांडू, ते जे निर्णय देतील तो मान्य करायचं. मग सगळे प्राणी मिळून गाढवाला आणि हत्तीला दोघांना घेऊन कुठे गेले? सिंहाकडे गेले, राजाकडे गेले. आता राजाने दोघांचं पण म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं गाढवाला, बोला गाढव महाराज तुमचं म्हणणं काय आहे? गाढव म्हटला महाराज मी सकाळपासून सांगतोय म्हणे हत्तीला की आभाळाचा आकाशाचा रंग हा लाल असतो, पण हत्ती काही ऐकत नाही. ठीक आहे म्हणले. राजाने मग हत्तीला विचारलं, बोला गजराज तुमचं काय म्हणणं आहे? हत्ती म्हटलं महाराज मी या मूर्ख गाढवाला सकाळपासून सांगतोय म्हणे की आकाशाचा रंग कसा आहे? निळा आहे, पण हा काही ऐकत नाही. महाराजांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं, मंत्र्यांना बोलवलं, गुप्त चर्चा केली आणि बाहेर आले. सगळ्यांना उत्सुकता लागली होती आता की महाराज काय निर्णय देतात. सगळे ऐकायला कानटाव करून बसले होते. महाराज म्हणाले, बाबा हत्ती तुला कळत नाही, गाढवाने सांगितलं ना आभाळाचा आकाशाचा रंग कसा आहे? लाल, तर लालच आहे म्हणे, तू उगाच त्याच्याशी वाद घालायचा नाही. अरे आणि शिपायाला सांगितलं, शिपायानं हत्तीला 10 फटके मारा. गाढव खुश झाला. दरबारात सगळ्यांना म्हणला, मी म्हटलं होतं ना आभाळाचा रंग कसा आहे? लाल. बघा तुम्ही सगळे आले, मी किती छान आहे माहिती. राजाने काय सांगितलं? लाल आहे ना, लालच आहे. आणि गाढव खुश होऊन सभेतून निघून गेला. स्वतःची खुशालकी महाराजांनी सांगितलं होतं ना, आज सगळ्यांना सांगत तो निघून गेला. मग हत्तीला फटके मारायला नेल्यावर हत्ती म्हणला, महाराज तुम्हाला माहिती आहे, सगळ्या प्राण्यांना माहिती आहे की आकाशाचा रंग कसा आहे? निळा आहे, तरी तुम्ही मला फटके मारायला सांगितलं, मला काही तुमचा न्याय कळला नाही. सिंह आला आणि म्हणाला, गजराज हत्ती साधी गोष्ट आहे म्हणे, या सगळ्यांना माहिती आहे, जगाला माहिती आहे आकाशाचा रंग निळा आहे, आणि तुलाही माहिती आहे आकाशाचा रंग निळा आहे, आणि तो गाढव मूर्ख आहे. आणि तू जर शहाणा आहेस, त्या मूर्ख गाढवाने एक दिवस आकाशाचा रंग लाल म्हटल्याने लाल होणार आहे का? नाही होणार. पण त्या मूर्खाशी वाद घातल्यावर काही निर्णय होणार आहे का? नाही होणार. म्हणून तू मूर्खाला वाद घालत बसला होतास, म्हणून तुला ती शिक्षा आहे म्हणे. हत्तीला त्याची चूक कळली. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा कधी कधी एखादा म्हटला ना सूर्य पश्चिमेला उगवतो, तर म्हणायचं ठीक आहे उगवतो. आपल्याला माहिती आहे ना, त्याला जर म्हटलं आपण, त्याने जर सांगितलं पश्चिमेला, सूर्य पश्चिमेला उगवणार आहे का? सूर्य कुठे उगवणार आहे? पूर्वेलाच. एखाद्याने सांगितलं हत्ती हवेत उडतो, तर त्याला म्हणायचं का नाही उडत म्हणून? नाही म्हणायचं, त्याला काही नाही म्हणायचं, हो बाबा म्हणायचं, सकाळी आमच्या खिडकीत येऊन बसला होता हत्ती, असं म्हणायचं. म्हणजे मूर्खाशी वाद घालून आपली शक्ती, आपली बुद्धी आणि आपला वेळ वाया घालवायचा नसतो, कधी वाया घालवायचा नाही. आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं उत्तर माहिती आहे, हे असं नाही असंच आहे, तरी एखादा वाद घालत असेल तर त्याला म्हणायचं ठीक आहे बाबा तुझंच खरं, आणि आपण आपल्या कामाला निघून जायचं. नाहीतर काय होतं, त्या मूर्खासोबत वाद घालण्यामध्ये आपला वेळ, आपली बुद्धी आणि आपली शक्ती सगळं वाया जाते. त्या मूर्खाला त्यातून काही साध्य करायचं नसतं, तो फक्त आपल्या मूर्खपणाच्या खुशारकीवर खुश असतो, म्हणून त्याला त्यावेळेपुरतं हो म्हणायचं आणि आपण आपला मार्ग निवडून निघून जायचा. मूर्खाशी वाद घालत बसायचा नाही.
समजली गोष्ट? हो. थँक्यू.